आता अशा रीतीने आवरण सहित आत्मा है ना, कोण? आवरण सहित आत्मा है ना, हा अंतःकरण वृत्तीचा विषय आहे ना. कशा करता? अरे अंतःकरण वृत्तीचा काम काय असतं? आवरण निवृत्ती ना. अशा रीतीने आवरण सहित आत्मा आवरण निवृत्ती करता अंतःकरण वृत्तीचा विषय असला तरी है ना, अंतःकरण वृत्तीत असणाऱ्या आभासात मात्र आत्मा विषय नाही. आभासाला आत्मा विषय नाही, हे नीट लक्षात ठेवा. काय आवरण सहित जो आत्मा आहे त्याचा आवरण निवृत्ती करता अंतःकरण वृत्तीचा जो विषय बनतो है ना, कशासाठी? आवरण निवृत्तीसाठी. बाह्य विषयाचा आवरण अंतःकरण फाडत, अंतर विषयाचं आवरण फाडतं की नाही? फाडतं. बरोबर आहे, फाडतं. पण तिथे बाह्य विषयाचं ज्ञान करून देण्यासाठी आभासाची गरज असते. तो आभास पण काय बनावा लागतं? विषयाकार बनावा लागतो. बरोबर आहे. पण इथे आत्मा हा प्रचंड सूर्यासारखा 1000 डिग्री टेम्परेचर आहे ना. तिथे हा छोटासा आवाज काय करणार? काही करू शकत नाही. आता बरोबर काही करू शकत, बरोबर आहे. तरी अंतःकरण वृत्तीत असणाऱ्या आभासात मात्र आत्मा विषय नाही, हे नीट लक्षात ठेवा. अधोरेखा करा सगळ्या. झालं. आता मागे जड पदार्थांच्या ज्ञानाचा प्रकार सांगतात. जड पदार्थांचं ज्ञान कसं होतं है ना, सांगतात ना ते. मागे जड पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगतात. एका मृत पात्र म्हणजे मातीचं पात्र, घडा वगैरे. एका मृत पात्राखाली आच्छादन केलेल्या जड पदार्थाचे ज्ञान करून घेतेवेळी दंडाने मृत पात्राचं म्हणजे मातीच्या पात्राचा दंडाने मृत पात्राचा नाश, एक हातातील दीपाचे प्रकाश त्या जड पदार्थाचे ज्ञान होते. बरोबर आहे. काय झाकलेला पदार्थ असेल तर तो पदार्थावर जो ज्याचं झाकण आहे ते काढल्याशिवाय काम होत नाही. बरोबर आहे. मग काय करतं? ते आवरण कोण फोडतो? दांडकं फोडतं. एक मोठं लाकूड घेतलं आणि त्या ह्याच्यावर फोडलं. कशावर? घड्यावर टाकलं की घडा फटकन फुटून जातो. बरोबर. फुटल्यानंतर जर तिथे दिवा असेल किंवा सूर्याचा प्रकाश असेल तो पटकन पदार्थ दिसून येतो. बरोबर आहे. मग आता अंतःकरणाच्या वृत्तीला काय म्हणायचं? दांडकर. काय म्हणायचं? आवरण फोडून काढणार दांडकर. आणि आभासाला काय म्हणायचं? दिवा. काय म्हणायचं? बरोबर आहे. आता हातातील दीपाचे प्रकाशाने ज्या जड पदार्थाचे ज्ञान होते तेथे दंडस्थानी
दंडाच्या जागेवर कोणाला म्हणायचं? कोटक मध्ये लिखा अंतःकरण. बरोबर आहे. दंड कोण? गावरान भाषेत विचारलं काय सांगाल? अंतःकरण वृत्ती आहे ना. मडक म्हणजे काय? आवरण. ते मडक फोडणार, आवरण फोडणार कोण? दांडक. हे दांडक कोणाला म्हणायचं? अंतःकरण वृत्ती. बरोबर आहे. आता दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावा. बाहेरच्या पदार्थाला प्रकाशनासाठी टॉर्च, दिवा लावला ना, तो दिवा त्याला प्रकाशतो. हा घर हा काय? हा बघा इथे लपवलेला आहे. काय काय लपवलेलं आहे? मोबाईल लपवलेला आहे. कोणी दाखवला तो? बरोबर, दिव्याने दाखवला. आणि मडकं फोडलं कोणी? दांडक्या. इथेच बाह्य पदार्थ ज्ञान करण्यासाठी दांडक्याच्या ठिकाणावर कोण आहे? आणि दिव्याच्या ठिकाणी कोण आहे? आभास. वृत्ती म्हटला आभास काय? तो दिव्याच्या ठिकाणी. बरोबर आहे. तेथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावे असे सांगितले होते. बरोबर आहे. याचा अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्ती व तिच्यातील आभास या दोघांचीही जड पदार्थाचे ठिकाणी व्याप्ती असते. अधोरेखा कुठल्या? जड पदार्थाचं ज्ञान असेल तर अंतःकरण वृत्तीचंही काम आहे आणि त्या वृत्तीमधील आभासाचाही काम आहे. जसा ट्रॅक्टर आणि हेडलाईट दोन्हीही लागतात, तशा तऱ्हेने जड वस्तूचं जर आपल्याला ज्ञान व्हायचं असेल तर काय काय लागतं? करणाची वृत्ती आणि काय? अंतःकरणाच्या वृत्तीतील आभास या दोघांनाही काम मिळतं. बरोबर आहे. कधी लक्षात ठेवा, बाह्य जड पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर, बरोबर आहे, बाह्य जड पदार्थाचं ज्ञान जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला अंतःकरणाची वृत्ती विषयाकारा व्हायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती मधला आवाज देखील विषयाकारा व्हावा लागतो. तशा तऱ्हेने घटाच्या आतल्या मोबाईलचं ज्ञान होण्यासाठी आवरण म्हणजे घट होण्यासाठी दांडकं लागतं, तसं विषयाचं ज्ञान होण्यासाठी अंतःकरण वृत्ती लागते. अंतःकरण वृत्ती आवरणाचा भेद करून टाकते. दिवा जशा तऱ्हेने बाह्य विषयाला प्रकाशतो तशा तऱ्हेने अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा आभास हा विषयाचं ज्ञान करून देतो. हा घट आहे, हा मोबाईल आहे, हा दीप आहे, हा फॅन आहे, हा ग्लास आहे, हे पुस्तक आहे, हे रुमाल आहे, हे काय पंखा आहे आणि हे टेबल. हे ज्ञान करून देणारा आभास त्या विषयाकार झालं की. बरोबर आहे. इथपर्यंत आलो. पुढे जाऊया. आता दुसरी कला. आता घटाच्या खाली, बरं का, घटाच्या आतमध्ये दिवा लावून ठेवला. काय लावून ठेवला? काय लावून ठेवला? जळता दिवा लावून ठेवला. आणि वरून काय ठेवला? घट ठेवला. आता त्या दिव्याचं ज्ञान होईल का नाही? नाही होणार. जोपर्यंत त्याला झाकून ठेवलं. दिवाचं ज्ञान करण्यासाठी काय करावं? दांडकं मारावं लागेल. मारावं. तो घट फोडावा लागेल की नाही? बडकं
फळावर फोडलं. आता आता बाईचं पण कळून आलं बरं काय झालं. आता ती पटकन चमकेल ना. का बरं चमकेल? तो स्वयंप्रकाश आहे ना स्वयंप्रकाश आहे. आता बाहेरच्या दिव्याचं कोण आहे तो आतमध्ये बघूया जरा घटाच्या आत कोण दिवा टॉर्चचा काय उपयोग आहे का? बरोबर आहे ना. कारण आतमध्ये तुम्ही काय ठेवलेलं जड पदार्थाला ठेवलं ना. कोणाला? स्वयंप्रकाश असणाऱ्या दिव्याला ठेवलं आणि त्या दिव्याला प्रकाशाला दुसऱ्या दिव्याचं काम नाही. बरोबर आहे ना. माझा इकडे चालला आवरणाखाली लपलेला कोण? आत्मा. कोण? त्याचं आवरण फेडायचं असेल तो कोणाची जरुरी आहे? अंतःकरण वृत्तीची. असं घाबरून बोलून कसं अंतःकरण वृत्तीची कोणाची जरुरी? त्या अंतःकरण वृत्तीने त्या आवरणाचा भेद केला फेडलं. मग आता त्या चिमुकल्या आवाजाची जरुरी आहे का? का? तो स्वयंप्रकाश आहे. ते भेदलं रे भेदलं या आत्म्याचं काय होतं? ज्ञान. बरोबर आहे. चला मग येऊपर्यंत आला ना. पण एखाद्या मृतपात्राखाली दीप आच्छादन करून ठेविला असत तर त्याचे ज्ञान करून घेते वेळी काय मृतपात्राचे आवरण नाशासाठी फक्त दंडाची मात्र जरुरी आहे. सगळीकडे दंडाची जरुरी आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आहे ना. फक्त दंडाची जरुरी आहे. दिव्याची जरुरी नाही. कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप प्रकाश आहे. बरोबर. त्याला प्रकाशनासाठी दुसऱ्या प्रकाशाची जरुरी नाही. आता हे झालं दृष्टांत. ज्याच्यासाठी दृष्टांत आहे त्याला म्हणतात दाष्टांतिक. त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्मा कशाने आच्छादित आहे? अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घेतेवेळी शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या व्याप्तीची अंतःकरण वृत्ती त्या आत्म्याच्या आकाराची होण्याची जरुरी आहे. मग ती वृत्तीचं काम इमाने इतबारे करून बसत. तिचं काम काय? अज्ञानाचं आवरण फेडणं. फेडून दिला. मग आतमध्ये तो चमचमीत विश्वाचा दिवा बसलेला आहे. मग त्याच्यासाठी दुसरं दिव्याचं काम नाही ना. दुसरा दिवा कोण? अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा आवाज. त्याची जरुरी नाही है ना. याला म्हणतात वृत्ती व्याप्ती. काय? अंतःकरण विषयाकारा बनणं. लिहून घ्या. याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. काय? अंतःकरण विषयाकारा बनणं याला काय म्हणतात? वृत्ती व्याप्ती. आणि साभास अंतःकरण विषयाकार बनणं साभास अंतःकरण विषयाकार बनणं याला म्हणतात फलव्याप्ती. फलव्याप्ती.
हे लक्षात आलं का? अंतःकरण वृत्ती विषयाकार्या बनली का? वृत्तीची व्याप्ती झाली म्हणायचं. अंतःकरण वृत्तीसह आभास हा विषयाकार्य बनला आणि हा लॅम्प आहे असं ज्ञान झालं की त्याला म्हणायचं फलव्याप्ती. कुठल्याही जड पदार्थांच्या साठी ही वृत्ती व्याप्ती लागते, फलव्याप्ती ही लागते. हे लक्षात आलं का? लिहा पुढे. कुठल्याही जड पदार्थाच्या ज्ञानासाठी, कुठल्याही जड पदार्थाच्या ज्ञानासाठी वृत्ती व्याप्ती ही लागते आणि फलव्याप्ती ही लागते. बरोबर आहे? पण चैतन्य पदार्थाच्या ज्ञानासाठी फक्त वृत्ती व्याप्ती लागते, फलव्याप्तीची गरज नाही. लक्षात आलं का? कोणत्याही चैतन्य पदार्थाच्या ज्ञानासाठी काय लागतं? वृत्ती व्याप्ती लागते. काय लागत नाही? बस आता हेच आपण शिकणार. बरोबर आहे? त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घेतेवेळी काय म्हणतात? शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या व्याप्तीची जरुरी आहे. का? प्रश्न. कारण तशा अंतःकरण वृत्तीशिवाय आवरण कधीही नष्ट होणार नाही, आवरण नाश होणार नाही. बरोबर आहे? म्हणून वृत्ती व्याप्तीची जरुरी असते. परंतु त्या वृत्तीत असणाऱ्या आभासाचे व्याप्तीची जरुरी नाही. परत प्रश्न तो का? बरोबर आहे? बोलतात कारण आत्मा स्वप्रकाश रूप आहे. आत्मा स्वतः प्रकाशमान आहे, दिव्यासारखा प्रकाशमान, प्रकाश रूप आहे. अंतःकरणात चैतन्य प्रतिफलित म्हणजे प्रतिबिंबित होते. काय अंतःकरणात काय होत? चैतन्याचा आभास होते, प्रतिफलित होते ना. प्रतिफलित होतं म्हणजे प्रतिबिंबित होते. म्हणून आभासाला दुसरं नाव काय? फल. काय काय फल? हे कोणाचं नाव? आभासाचं काय नाव दुसरं? बरोबर आहे का? अंतःकरणात चैतन्य प्रतिफलित होते. प्रतिफलित होते म्हणजे बरोबर प्रतिबिंबित होते. म्हणून आभासात काय म्हणतात? फल असंही म्हणतात. बरोबर. मध्येच सांगण्याचं काय कारण बाबा? हे मध्येच कशासाठी सांगताय? याचं कारण असं आहे की बाह्य पदार्थाचे ज्ञान काली काय काय लागतं सांगितलं तुम्हाला. व्याप्ती लागते आणि कोण? फलव्याप्ती लागते. लिहा हे ना. वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीही लागतात असं लिहा. हे स्पष्ट होऊन जाईल, अगदी विस्पष्ट समजलं पाहिजे. बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी फलव्याप्तीचीही जरुरी आहे, वृत्ती व्याप्तीचीही जरुरी आहे आणि फलव्याप्तीची पण जरुरी आहे. कारण समोर असलेला पदार्थ स्वयंप्रकाश नाही. बरोबर आहे? आणि आत्मज्ञान काली फक्त काय लागते? वृत्ती व्याप्ती आहे आणि फलव्याप्ती नाही. अशा भाषेत शास्त्रकार सांगतात. शास्त्रकार काय सांगतात?
आता समजून तात्पर्य सांगाल का? सामान्य पदार्थाचं ज्ञान व्हायचं असं त्या अंतःकरण वृत्तीव्याप्ती ही लागते, फलव्याप्ती. जर पदार्थ स्वयंप्रकाशित आहे ना, तर फक्त आवरण भेद करण्यासाठी फलव्याप्ती वृत्तीव्याप्ती लागते, पण त्याला प्रकाशण्यासाठी फलव्याप्ती लागत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे, स्वतः प्रकाश आहे, स्वतः प्रकाश देणार आहे, त्याला दुसऱ्या दिव्याची जरूर नाही. लक्षात आलं? अशा भाषेत शास्त्रकार सांगतात. मग महावाक्याचे वेळी नेमकं काय? तत्वमसि, अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अशा ज्ञान कालामध्ये काय होतं, नेमकं काय होतं? अशा रीतीने महावाक्याचे विचार काय? कशा वेळेला महावाक्याचे विचार काय? अंतःकरणाची वृत्ती कशी होते? अंतर्मुख होऊन आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण निवृत्त करते. काय करते? अशा रीतीने महावाक्याचे विचार काय करतात? अंतःकरणाची वृत्ती कशी होते? अंतर्मुख होऊन आत्मावरील अज्ञानाचे आवरण काढून टाकते. बरोबर? आणि तो आत्मा स्वप्रकाश असल्याने आत्म्याचे कसं सच्चिदानंद ब्रह्मरूपाने अंतःकरण वृत्तीत आपोआप ज्ञान होते. एवढ्या वाक्याला काय करा? लक्षात ठेवा. आहे ना? महावाक्याचे विचार खाली अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होते, आतमध्ये बहिर्मुख आणि अंतर्मुख. बाहेर ज्याचं मुख आहे त्याला काय? बहिर्मुख. आणि ज्याने आपलं मुख आतल्या बाजूला वळून घेतलं त्याला काय म्हणायचं? बरोबर आहे. या सगळ्या शब्दाचा परिचय हळूहळू आपण सद्गुरूच्या सहवासामध्ये वारंवार असल्यानंतर या सगळ्या भाषा, सगळ्या परिभाषा, सगळे शब्द, सगळ्या संकल्पना आपल्याला कळायला लागतात. बरोबर? आणि त्या आत्माचं ज्ञान सच्चिदानंद ब्रह्मरूपाने अंतःकरण वृत्तीत आपोआप काय ज्ञान होते. असा आत्मज्ञानाचा प्रकार आहे हे लक्षात आले म्हणजे तर त्याच्यासाठी पहिल्या तरंगात म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधारणा रूपास बुद्धीनं जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे पाठ करून ठेवा. ही पहिल्या तरंगातली ओवी आहे. बरोबर आहे? ज्ञानेश्वराची ओवी नाही. बरोबर आहे? काय? जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धीनं जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. या पहिल्या तरंगातील मूल ग्रंथकाराच्या पहिल्या ओवीचा अर्थ लक्षात. बुद्धी जाणत नाही आणि जाणते है ना. तो अपार शुद्ध कोण आहे? परमात्मा. त्याला शुद्ध परमात्म्याला कधी तुम्ही जाणार? तत्वमसी अशा महावाक्याच्या वेळेला तुम्ही जाणार. बरोबर? शिष्याच्या डोक्यामध्ये किडा वळवळ करायला. कोणाच्या डोक्यात? तो म्हणतोय का निर्गुण ब्रह्म कसा आहे?
इंद्रियाच्या आतीत न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्म न विजानीम, असं तुम्ही सांगितलंय का? है ना? महाराज महाराज हे सर्व मला समजले, युक्तीने बरोबर आहे. तरी पण माझ्या पुन्हामध्ये माझ्या मनामध्ये एक किडा वळवळ. पुन्हा अशी शंका येते की ज्या ब्रह्माच्या ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसं कसं होईलच कसं? त्या ठिकाणी अरे या रूपाचा प्रत्यक्ष आहे, आकार आहे, परिमाण आहे, संख्या आहे, याचा डोळ्याने प्रत्यक्ष होत असतो. पण ब्रह्म तुमचा ब्रह्माला एकही गुण नाही. बरं क्रिया असेल, क्रियाला नाही. बरं जाती असेल, जातीही नाही. संख्या काही ब्रह्माला नाही. मग ब्रह्म हे निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे? रूपाचे गुण असते ना, तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. काय रूपादी गुण असते? रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द असे काहीतरी गुण असते ना, तर त्याला इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. इंद्रिय संबंधामधून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. पदरेखाकर इंद्रियाच्या संबंधापासून कुठल्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. बरोबर. तेव्हा तुम्ही निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होत असं म्हणतात. तुम्हाला आम्ही अडवू शकत नाही, पण बुद्धीवर आमच्या चढत आमच्या बुद्धीवर काही चढत नाही. बरोबर. अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे? रूपादी गुण असते तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. इंद्रिय संबंधापासून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. तेव्हा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही. काय सांगा? त्याने काय सांगितलं? निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही असे काय वाटत? मग काय समाधान करा ना गुरुजी, समाधान करा. प्रश्न समजला तर उत्तर समजलं. ज्या ज्या पदार्थ ज्ञान होत त्याला निदान काय असतं? रूप, रस, गंध, स्पर्श, नाही तर त्याच्यातून शब्द तरी यायला पाहिजे. तर मग ही पंच ज्ञानेंद्रिय त्याचं ज्ञान करतील. त्या तुमच्या ब्रह्मामध्ये रूप आहे का? नाही. रस, गंध, वास, रस, शब्द, अरे काहीच नाही. एखाद्या मांसाच्या गोळ्याला मांस तरी असतो, त्याला मांसही नाही तुम्ही म्हणता. त्याला ऐकू येतं का? नाही. इंद्रिय जात नाही त्याच्यापर्यंत. बरोबर. मग त्याचा प्रत्यक्ष कसा काय होणार? इंद्रियातीत आहे, इंद्रिय त्याच्यापर्यंत पोचत नाही, तर ब्रह्माचं ज्ञान कसं होईल? पूर्व पक्षाचं ज्ञान काय? ब्रह्माचं ज्ञान कसं होईल? नाही होणार. आता काय सांगतंय? तर त्या ठिकाणी सभा चालली आहे ना, त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध विचार करण्यापेक्षा अर्धवट माणसं सुद्धा इथे हजर होतात. आणि त्यांना स्वतःला वाटतं मलाही कळत आहे थोडस, माझंही मी थोडस सांगू ना.
हे ना, अशी माणसं असतात. या शंकेवर कोणी तिराईत मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान म्हणण्यास हरकत नाही. ही गोष्ट कशाच्या पुराणाच्या जोरावर सांगण्याचा प्रयत्न करतो. चुकीचा उपयोग नाही करत. पुराणाचा पुराण वाक्याच्या आधाराने समाधान सांगतो. परंतु शिष्य त्या पुराण वाक्याची व्यवस्था लावून पुन्हा वरील शंका काय अशी गुरु विचारतो. है ना, तो मध्यस्थ म्हणतोय. वेळ आहे ना जरा. रामकृष्णाधिकाच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत का नाही? पंढरपुरातली मूर्ती, विठोबाची मूर्ती, ते ब्रह्मरूप आहे की नाही असं त्याला आहे ना, असं म्हणावं लागतं. रामकृष्णाधिकाच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात. सगळे संत सांगतात. बरोबर आहे ना. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान होते ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान, हेच ते ब्रह्म आहे. ब्रह्म उभे पिठेवरी असंच सगळे अभंग सांगतात ना तुकाराम महाराजांचे. बरोबर आहे ना. तेच सांगतोय. रामकृष्णाधिकाच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष. यालाच काय म्हणायचं? ब्रह्माचे प्रत्यक्ष. हे कोणी सांगितलं? थोडस जाणणार आहे मध्य. शिष्याने सांगितलं आहे बोलायचं नाही. ठीक आहे. त्या आकारवान मूर्ती आहेत. कोण आहेत? त्या आकारवान मूर्ती आहेत, दगडाच्या आहेत, माया रचित आहेत. त्याने सरळ बोललं त्या मूर्ती ब्रह्म नाही. कारण तुमचं ब्रह्म रूप रहित आहे. काय सांगितलं? ब्रह्म काय? रूप रहित आहे. ब्रह्म रूप राहित. म्हणून त्या मूर्तीचे जे प्रत्यक्ष ज्ञान ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. कोणी सांगितलं? शिष्याने सांगितलं. एवढं कळलं का? सरळ आहे ना. काही कळलं का नाही? एवढं कळलं की नाही का परत सांगू शकतो. आता मध्यस्थ म्हणतोय. परत मध्यस्थ. पुराणामध्ये रामकृष्ण हे ब्रह्म याचं सांगितलं आहे. हे ना, ब्रह्मता सांगितली आहे की त्याच्या साकार शरीराला नाही, तर त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यात ब्रह्मरूपता सांगितली. मध्यस्थ हुशार होता का शिष्यापेक्षा? मध्यस्थ हुशार आहे का नाही? ना, तो मध्यस्थ. पुराणामध्ये रामकृष्णाची ब्रह्मरूपता सांगितली आहे की त्याच्या शरीराला आकाराला नाही, मग त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यासच ब्रह्मरूपता सांगितली आहे. शिष्य थोडाच काय आहे तो काय म्हणतोय ऐका. शिष्य अरे भाई, शरीर अधिष्ठानाला ब्रह्मता म्हणायची है ना, तर मनुष्य पश्वाधिकांच्या शरीरांचे अधिष्ठान ब्रह्मच आहे ना. काय शरीराच्या अधिष्ठानाला जर ब्रह्म म्हणायचं आहे तर मनुष्य आणि पश्वाधिकांच्या शरीराचे अधिष्ठान पण
ब्रह्मच आहे ना. मग रामकृष्ण आणि पशु याच्यातला फरक काय पडतो? मग रामकृष्ण आणि पशु छोटे जीव याच्यामध्ये काय फरक आहे? काहीतरी बोलतात, बरोबर आहे. अंतर ते काय मध्यस्थ म्हणतो. असो, आपण असे म्हणून की इतर शरीरधारीपेक्षा रामकृष्णाधिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे, म्हणून त्याच्या शरीरात पुराणाने ब्रह्मता प्रतिपादन. मध्यस्थाने काय सांगितलं? पुराणाने रामकृष्ण या मनुष्य आकाराच्या शरीराला ब्रह्मरूपता जी म्हटलेली आहे, कारण मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्यामध्ये सामर्थ्य, शक्ती, अलौकिक गुण अशा आहेत, म्हणून त्याच्यामध्ये काय म्हटलं? त्यांना ब्रह्मरूपता सांगितली आहे. शिष्य काही छोटा नाही, शिष्य म्हणतोय शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो. काय रामकृष्णाला किंवा अन्य कोणाला, हत्तीला, वाघाला, सिंहाला शरीराच्या ठिकाणी कसलेही सामर्थ्य असो किंवा सिद्धी असो, पण तुम्ही शरीराला ब्रह्म म्हणायचं का? काय शरीराला ब्रह्म म्हणता का? नाही म्हणत ना. मग पण त्या शरीरास ब्रह्म म्हणायचे असेल तर त्या शरीराचा बाध केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्य पदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यायची नाही. हे ना, याला म्हणतात बाध समानाधिकरणामध्ये श्री गुरुने निश्चित सांगितले आहे. समजावून सांगतो. सर्वम खलविदम ब्रह्म असं एक वाक्य आहे श्रुतीमध्ये. याचा अर्थ आहे हे सगळं जग ब्रह्मरूपच आहे. कोण? हे सगळं जग ब्रह्मरूपच आहे. मग आता काय काय प्रकार आला बघा. हे पुस्तक, हे पुस्तक काय ब्रह्म आहे का नाही? दिवा, फॅन, हा फॅन, हा हात, हा पेला, हे टेबल, हे मोबाईल, स्टँड, चटई, खिडकी, पंखा, सगळे काय ब्रह्म. अरे पण तुमचं ब्रह्म कसं आहे? निर्गुण, अविक्रिय, निरुपाधिक आहे. फॅन हलतोय ना, हा दिवा प्रकाश देतोय, हा दिवा प्रकाश देतोय, पुस्तक दाखवत आहे. म्हणजे ब्रह्म कसं? अरे ती श्रुती म्हणते म्हणून ते ब्रह्म आहे. श्रुती काय म्हणते? सर्व खलविदम ब्रह्म. हे ना, हे सगळं जगच काय ब्रह्मरूप आहे. मग श्रुतीचा आशय काय आहे? हे या रूपाने नाम रूपाने मानलं तर हे ब्रह्म नाही. काय हे नाम रूपाने मानलं पण सत्ता रूपाने मानलं तर ब्रह्म आहे. तर ह्याचं नामरूप तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल आणि अस्थि भाती प्रिय रूप घ्यावा लागेल, त्यावेळेला ते ब्रह्म. याला म्हणतात बाध समान. स्वरूपाने ब्रह्म आहे का? नाही. पण याचं पुस्तक हे नाम काढा आणि हे जे रूप आहे रूप काढून टाका. पण त्याच्यामध्ये सत्ता आहे की नाही? अस्थि भाती प्रिय रूप
पुस्तक मला आवडतं, हे प्रिय रूप, पुस्तक चांगलं आहे, आनंद रूप, पुस्तक आहे श्रद्धा रूप. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचं स्वरूप आहे आणि नाम रूप हे मायेचं रूप आहे. तर मायेचं रूप काढलं हे ना, नामरूपाने याला बाद केलं की ते काय होतं ब्रह्मरूप. पण नामरूप धरून चाललं तर हे ब्रह्मरूप होत नाही. हे लक्षात आले का? जीव दिला पायी थोडा असं ठेविता हा पायी जीव थोडा. बरोबर, ठेविता हा पायी जीव थोडा. परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर परमात्म्याचं सांगणं आहे की तुझं जीवत्व मला देऊन दे. काय काय तुझं जीवन नाही, जीवत्व, जीवरूपता जी आहे ती माझ्या पायावर अर्पण. म्हणजे काय करणार? तलवार घेणं आपलं मस्त कापून टाक असं काय? मग काय कर? तुम्ही जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे हे म्हणतोय ना, हे विसरून जा. काय दलित कधी असतो? तो ज्या वेळेला मी दलित आहे म्हणून अभिमान करतो त्यावेळेला. बरोबर आहे. त्याने ज्या क्षणी मी दलित नाही असा साक्षात्कार करून घेतला त्या क्षणापासून तो दलित. स्त्री कधी असते? ती स्वतः अभिमान करत स्वतः इमानदारीने म्हणत असते की मी स्त्री आहे, तेव्हा ती स्त्री असते. तिने हे स्त्रीत्व देवाला अर्पण केलं, जसं मीराबाईने अर्पण केलं, जसं कान्होपात्राने, मुक्ताबाईने, या सगळ्यांनी स्त्रीत्व जनीबाईने अर्पण केलं. त्यावेळेस स्त्रीराम देव आणि स्त्री याच्यामध्ये भेद राहणार. पण त्याच्यासाठी तुमचं स्त्रीत्व, जीवत्व हे देवाच्या पायावर टाकावं लागतं. म्हणजे मी जीव नाही, मी तूच आहे आणि तूच मी आहे, मीच तू आहे, तूच मी आहे. तुझ्यापासून मी वेगळा राहू शकत नाही. जसं मुलगा आणि मुलीमध्ये प्रेम जुळल्यानंतर आणा भागा होतात ना, तुझ्या वाचून मी करू शकत नाही. तशाच तऱ्हेने काय तर इथे सुद्धा की तुझ्याशिवाय मी तुझ्याशी एकरूप झाल्याशिवाय मी जगूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं जीवत्व टाकावं लागतं आणि व्यापक बनावं लागतं. जीवत्व टाकणं म्हणजे जीवत्वाचा बाध करणं. टाकता येत नाही. त्या क्षणी तुम्ही म्हणाल मी जीव नाही, त्या क्षणी काय का जीवत्वाचा बाध होतो. पण तो खऱ्याखुरा बाध झाला पाहिजे, चांगल्या करता नाही. हा जीवत्वाचा बाध झाला की तुम्ही ब्रह्मरूप काय ब्रह्मरूप होता. बरोबर आहे. ते जर तुम्ही जीवत्व टाकत नसाल तर कदापिही तुम्ही ब्रह्मरूप बनवू शकत नाही. चला शहराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो अथवा नसो, पण त्या शरीरात ब्रह्म म्हणायचं असेल त्या शरीराला ब्रह्म म्हणायचं असेल तर शरीराचा बाध केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्य पदार्थात काय
ब्रह्मरूपता म्हणायची. त्याचं नाम रूप पंखा हे नाम आणि पंखा हे रूप बाद केल्याशिवाय पंखा ब्रह्मरूप होऊ शकत. या हाताचं नाव आणि या हाताचं रूप बाद करून टाकल्याशिवाय ते ब्रह्मरूप होऊ शकत नाही. माझं नाव आणि माझं शरीर रूप आकार याचा बाद केल्याशिवाय मी ब्रह्मरूप होऊ शकत नाही. आपल्या मनाने बाद करायचा असतो. तुम्ही लोकांना दिसणार आहात. आम्ही भारतानंतर बाळासाहेब आणि मोठे हे सगळे दिसत आहेत. पण तुम्ही ब्रह्म झालात की नाही झालात कोण सांगेल? दुसरं नाही सांगू शकत. तुमचं तुम्ही जाणलं हे ना. म्हणजे तुम्हाला असं स्वप्नात हलवून हलवून तुम्हाला उठलं, हे कोण आहे रे तू असं सांगतात. बरोबर. कानात सांग मला की तू कोण आहे. ब्रह्मा असं सांगतात. हे ब्रह्म सोडून दुसरा कोणी, आणि ब्रह्म सोडून दुसरा कोणी म्हणायला आपल्याला लाज वाटते. काय हे ना. जशी वेश्या काय करते तिचं वर्णन सभ्य समाजामध्ये जाऊन स्वतःला वेश्या म्हणायला लागते की नाही. तशाच तऱ्हेने ज्ञान झाल्यानंतर तुम्ही स्वतःला जर जीव म्हणायला लागलात, शरीर म्हणायला लागलात तर त्याची लाज वाटत. आणि ज्ञान झाल्यानंतर याची तुम्हाला लाज वाटतेच वाटतेच वाटते. आता म्हणायला तयार नसतात. लोकांची कटकट टाळण्यासाठी तुमचं नाव काय बाळासाहेब बोलतो. पण स्वामीजींनी विचारलं, बाळासाहेब सांगा तुम्ही कोण आहात? त्याला आठवण टाका. मी ब्रह्म आहे. हे ब्रह्म आहे. मग मी कोण आहे? तुम्ही पण ब्रह्म. हे कोण आहे? हे पण ब्रह्म आहे. ही बाटली काय? ब्रह्मच आहे. पंखा काय? ब्रह्मच आहे. सर्वत्र जिथे 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 तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला काय दिसेल? ब्रह्मरूपता दिसेल. त्यालाच काय म्हणतात का फक्त कुठवर आलो बघा. झाला का? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य